हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। ज्योती सिंपल रेसिपीमध्ये आज आपण कमी वेळेमध्ये वांग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आज आपण वांग्याची रस्सा भाजी ही कुकरमध्ये बनवणार आहोत आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही वांग्याची रस्सा भाजी बनते। वांग्याची रस्सा भाजी कमी कष्टात मोजक्याच मसाल्यात होणारी चविष्ट आणि टेस्टी भाजी करायची तर मग वांग्याची ही रस्सा भाजी करा। वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणारा कांदा टोमॅटो कट करून घेऊयात। मी इथे अशा पद्धतीने व्हेजिटेबल चॉपर घेतले आहे। यामध्येच मी कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक कट करून घेणार आहे। तर या चॉपरमध्ये अशा पद्धतीने 2 कांदे कट करून घालूयात आणि आता हे एकदम बारीक कट करून घेऊयात। आता या चॉपरला आपण झाकण लावूयात आणि हा कांदा एकदम बारीक कट करून घेऊयात। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं व्हेजिटेबल कटर किंवा चॉपर नसेल तर तुम्ही हा कांदा खिसून सुद्धा घेऊ शकता। फक्त मिक्सरमध्ये बारीक नाही वाटायचा, कारण तो बऱ्याचदा मिक्सरमध्ये फिरवलेल्या कांद्याची टेस्ट एकदम वेगळी लागते। त्यामुळं कांदा हा नेहमी एकतर कट करून घ्यायचा किंवा मग खिसून घ्यायचा। मिक्सरमध्ये वाटलेला कांदा वापरू नका, कारण त्याचा ना एकदम भाजीला एकतर उग्र वास येतो आणि त्याची टेस्टही वेगळी येते। त्यामुळे शक्यतो कांदा भाजीमध्ये घालताना एकतर तो खिसून घ्यायचा किंवा मग बारीक वाटून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांदा किती छान बारीक चिरला गेला आहे। यामध्ये आता आपण 2 टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घालूयात। आता हे टोमॅटो सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो किती छान बारीक चिरले गेले आहेत। आता हे आपण साईडला काढून ठेवूयात आणि आता वांगी चिरायला सुरुवात करूयात। बऱ्याचदा चिरल्यानंतर वांगी काळी पडतात, त्यासाठी काय करायचं तर पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ घालायचं। मीठ आणि हळद घातल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत। आता वांगी आपण कट करून घेऊयात। अशा पद्धतीने वांग्याला मधून कट करायचा आणि वांग्याचे अशा पद्धतीने 4 भाग करायचे। बऱ्याचदा वांग्याच्या मधोमध कीड लागलेली असते, तर ती कीड अशा पद्धतीने चेक करायची आणि आता अशाच पद्धतीने सर्व वांगी आपण कट करून घेऊयात। आता वांगी छान कट करून झाली आहेत। आता वांग्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी कुकर गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की त्यात थोडंसं जिरं घालूयात। जिरे छान तडतडले की त्यात कट केलेले कांदा आणि टोमॅटो घालूयात आणि छान परतून घेऊयात। कांदा टोमॅटो आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातला कच्चेपणा सर्व निघून गेला पाहिजे इथपर्यंत कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान परतून झाले आहे। यामध्ये आता थोडीशी हळद घालूयात, अर्धा चमचा धने पावडर घालूया, 2 चमचे काळा मसाला घालूयात। या काळ्या मसाल्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तेव्हा तुम्ही तोही नक्की चेक करा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। आणि हे आता छान परतून घेऊयात। यामध्ये 2 चमचे हिरवं वाटण घालूयात। या हिरव्या वाटणामध्ये मी खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर एकत्र वाटून घेतली आहे आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात। मसाला कुकरला चिटकू नये किंवा तो डागू नये यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात। भाजी बनवताना अशा पद्धतीने मसाला परतत असताना जर यामध्ये थोडंसं पाणी घातलं तर मसाला छान परतला जातो आणि शिवाय भाजीला किंवा त्या ग्रेव्हीला छान कट येतो। त्यामुळे नेहमी मसाला परतत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। यामध्ये आता आपण कट केलेली वांगी घालूयात आणि वांगी आपण यामध्ये मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घेऊयात। वांगी छान परतून झाली आहेत। यामध्ये आता 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात। शेंगदाण्याचं कूट हे एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, नसेल आवडत तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता 1 ग्लास पाणी घालूयात। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला
घट्टसर हवी किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया। आणि आता या कुकरला झाकण लावून याची एक शिट्टी करून घेऊया। एका शिट्टीमध्ये वांगी छान शिजली जातात, त्यामुळे कुकरला एकच शिट्टी द्यायची। कुकर झाला आहे, आता चेक करूयात भाजी झाली आहे का। तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर दिसत आहे, भाजीला कट सुद्धा किती छान आला आहे। आता ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तयार झाली झटपट बनणारी वांग्याची रस्सा भाजी। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारची बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।